तिकडे गेला. त्याचे सहकारी नाग होते. नाग आणि सर्प या जाती मानवांच्याच होत्या. नाग आणि सर्प हे सरपटणारे प्राणी नव्हेत. आजही नागा लोक आहेत हिंदुस्थानात, ते त्याच वंशातले आहेत. त्यांना नाग आणि सर्प म्हणण्याचं कारण विशेष चिकित्सेमध्ये ते प्रवीण होते म्हणून त्यांना वामनाने विचारलं, तुम्ही काय करणार? ते म्हणले, तुम्ही सांगाल ते करू. म्हणून वामनाने सांगितलं, तुम्ही तिकडे जायचं आणि बलीवर लक्ष ठेवायचं. म्हणजे आपला शत्रू काय करतो याच्यावर सतत पाळत ठेवायला पाहिजे, हे विष्णूजी म्हणजे वामनाने ओळखलं होतं. आणि म्हणून नागांना तिकडे पाठवलं पाळत ठेवण्यासाठी. कारण तो जो युद्धाची तयारी करायला लागला तर आपण तयारी केली पाहिजे. इतकं अवधान इतक्या प्राचीन काळी होतं. आम्हाला ते अवधान नाही. आमच्या शत्रूच्या प्रदेशात काय होतं आम्हाला माहीतच नाही. ते आतंकवादी हल्ले करतात तरी आम्ही बघत नाही, अशी अवस्था आहे. हे वागणं चुकीचं आहे.